शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता।
शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी
हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता किंवा तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूरानी धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल नमो विश्वरूपा तुम्हाला माईक लागला तर माईक घ्या, माईक देतो. अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भावन शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता फक्त स्वरावर बोट राहू द्या. तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा हनुमंतरायाला शरणागती पत्करणारा हा अभंग आहे. या रोकड्या हनुमान मंदिरामध्ये हा होणारा उत्सव आहे. हा जो कालावधी आहे हा फार पवित्र अशा प्रकारचा कालावधी आहे.
हा भगवान रामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव ते भक्त हनुमानजीच्या जन्मोत्सवापर्यंत असलेला हा सर्व पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये होणारी सेवा त्याचं पुण्य अनंत पटीनं वाढत असतं. सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग सर्वांच्या कंठस्थ असलेला आहे, भजनी मंडळीच्या पाठ असलेला असा हा अभंग आहे. बऱ्याच वेळेला यांनी ऐकलेला तो अभंग आहे आणि ज्यांच्या कधी ऐकण्यातच नाही आला, कीर्तन झाल्यावर त्यांच्या पाया पडायला पाहिजे. असं जर कोणी एखादं इथं असेल की ज्याला ह्या अभंग माहीतच नाही, कीर्तन झाल्यावर उभा राहा म्हणजे आता तुमचं दर्शन घेऊ, दुसरं काय. विठ्ठल आजच्या या सेवेला आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रामचंद्र काकाजी आहेत, आदरणीय रमेश काकाजी आहेत, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गोवर्धन भाऊ आहेत, आमच्या भाभी आहेत. आमचा हा जो तोंडुळीचा परिवार आणि रोहिलागडचा परिवार म्हणजे शारीरिक संबंध आणि पारमार्थिक संबंध, शारीरिक संबंध पण आहे आणि पारमार्थिक संबंध पण आहे. त्यांनीसुद्धा या भागवत धर्माची ध्वजा हातामध्ये घेतलेले खूप चांगले सोहळे केलेले आहेत. तुम्हाला बघितल्यानंतर आपल्याला सोनक पिंपळगावची आठवण येते. हो, किती सुंदर कार्यक्रम करायचे आणि फार उत्साहानं एकदम व्यवस्थित, त्याला आपण म्हणतो ना कुठेच नाव ठेवायला जागा नाही, अशा प्रकारचे यांनी सगळे सोहळे केलेले आहेत आणि घरामध्ये एक घरंदाज पारमार्थिक सगळा संस्कार चालत आलेले आहेत. त्यांचे वडील असतील, घरामध्ये जे काही आहे ते सगळे पारमार्थिक संस्कार असल्यामुळं या सर्व वरिष्ठ मंडळींना वंदन करून आपण सेवेला सुरुवात करू. विठ्ठल आजचा जो सेवेला घेतलेला अभंग, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जातात. प्रामुख्याने हे जे मंदिर आहे हे रोकडे हनुमान म्हणून ओळखलं जातं, हनुमान मंदिर म्हणून. तसं इथे भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणीची मूर्ती आहे, भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणजी, सीतामाई वगैरे ही मूर्ती इथे स्थापित आहेत आणि बालाजी भगवान पण इथे आहेत. बालाजी भगवान, त्याही देवतेला खूप भक्त जातात. कधीही जा तुम्ही तिथे गर्दीच आहे. बालाजी भगवंताला खूप गर्दी आहे. अशा प्रकारचे ही देवता इथे स्थापित आहे आणि श्री हनुमानजी पण स्थापित आहेत. आणखी सबदेवन के बाबा भगवान महादेव सर्वच आहे. जया जे पाहिजे ते आहे.
सर्व भक्तगणाकरता या ठिकाणी हे मंदिर आहे आणि विशेष करून रोकडे हनुमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये कीर्तनाची सेवा ही पहिल्यांदाच होते. ही माझ्याकडे जी सेवा आलेली ही पहिल्यांदाच आहे आणि म्हटलं फारसा अवघड अभंग घेण्यात काही अर्थ नाही, कारण भजनी मंडळी कशी मिळतात काय मिळतात हे काही मला माहिती नव्हतं. पण माझा योग चांगला आहे की हा मुलगा फार छान आहे वाजवायला, हा फार छान, मागे सुद्धा याने सेवा केली, याचा हात फार गोड आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतो ना तसं आहे, छान एकदम. आणि ही सगळी माझी बाजीपुऱ्यातली मंडळी, भजनी मंडळी. आणि तसं सगळे लोक ओळखीचे असलेत, मी तसं ओळखीचा अभंग घेत नसतो, अनोळखी अभंग घेत असतो जर कोणी ओळखीचे असले. पण मला माहितीच नव्हतं ना. मला एका जणांनी विचारलं, म्हणले महाराज तुम्ही असं का करता बरं, ओळखीचे लोक असले तर अनोळखी अभंग का घेता? आता लोकांचं बरोबर आहे ना, असं प्रश्न विचारणं साहजिक आहे. मी त्याला एक सांगितलं कारण. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला सगळे ओळखतो, तुम्ही मला सगळेजण ओळखता, मग कमीत कमी अभंगाचा तरी धाक पाहिजे की नाही? कारण मला तुमचा धाक नाही, तुम्हाला माझं धाक नाही, मग कमीत कमी अभंगाचा तरी धाक पाहिजे म्हणून नवीन घेत असतो. विठ्ठला श्रीराम भक्त हनुमानजी यांना जगद्गुरु तुकोबाराय शरण जात आहेत. शरण जाणारे कोण आहेत आणि शरण्य विषय काय हे फार महत्त्वाचं आहे. कोण कुणाला शरण जात आहे याला फार मोठं महत्त्व आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराचा जर आपण विचार केला, स्वर वाजवता ना थोडं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखविया आरती तुकाराम. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरुणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्ट जे वाघुलीचे होते, हे रामेश्वर भट्ट 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कंठस्थ असलेले होते. फार विद्वान, अत्यंत विद्वान असलेले हे रामेश्वर भट्ट, त्यांनी जगद्गुरु तुकोबाराला खूप कसोटीला लावलं होतं. खूप त्यांच्या विरोधामध्ये ते वागायचे. हे गाथा वगैरे बुडवायला लावणं वगैरे हे सगळं त्यांचंच कारस्थान. की महाराजांचं हे लिखाण प्राकृत भाषेमध्ये येऊ लागलं, वेदाचा अर्थ बाहेर येऊ लागला, तर यांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडून टाका. हे रामेश्वर भट्ट कट्टर तुकोबारायांचा विरोध केला त्यांनी. पण नंतर त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची अनुभूती आली की आपण ही गोष्ट चुकीची केलेली आहे, की इतक्या थोर महात्म्यांचा आपण छळ करायला नव्हता पाहिजे. आणि रामेश्वर भट्टांनी सांगितलं की तुकोबाराय सामान्य नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्टांनी मार्क दिलेले आहेत. म्हणजे अधिकार संपन्न असलेले रामेश्वर भट्ट, अत्यंत अभ्यासू असलेले रामेश्वर भट्ट, ते तुकोबाराला मार्क देतात. याला फार मोठं महत्त्व असतं. नाहीतर कोणी कुणाला मार्क दिलेले आहेत आणि कोणी कुणाचं वर्णन करतं त्याला एवढं महत्त्व नाही. सासूबाईसुद्धा जावयाचं वर्णन करते.
ते काय वर्णन, काय आमचे जावई हुशार रे, त्यांना वाजवता येतं. मी म्हणलं काय वाजवता येतं, पखवाज का ढोलकी का तुंतुन का काय पेटी का टमकी, काय वाजवता येतं. नाही म्हणले रेडिओ, रेडिओ वाजवता येतो. इतकं त्या जावयाचं कौतुक, हलतं कौतुक. म्हणजे सासूबाईनं केलेलं जावयाचं वर्णन, त्या वर्णनाला महत्त्व नाही. गाढव आणि उंट असे चालले होते आणि त्या दोघांनी एकमेकाचं वर्णन सुरू केलं. गाढवानं उंटाचं केलं आणि उंटानं गाढवाचं केलं. गाढव म्हणायला लागला, उंट दादा काय तुमचं सौंदर्य. आता उंटाचं एक तरी अंग धडाचं राहतं का. क्या ब्युटिफुल, काय सौंदर्य, काय तुमची मान, हे अशी राहते कशी तरी. काय तुमची मान, काय तुमचं डौलदार चालणं, काय वर्णन करावं म्हणले तुमचे, काय तुमचे पाय. ते वर्णन झाल्यावर मग उंटानं गाढवाचं सुरू केलं. म्हणले गाढव दादा काय तुमचा आवाज, स्वरा माझी सुहावा पंचमू जायचा, काय तुमचा गोड स्वर आहे. म्हणजे आता गाढव जर ओरडलं तर माणसाच्या डोक्याचे केस गळून पडतात. खेड्यापाड्यामध्ये अगोदर गाढवाचा आवाज ऐकून लोक कुठं हात ठेवायचे, डोक्यावर हात ठेवते, इकडे ठेवते की नाही मला माहीत. पण आपण आता शहरात आलेलो आहे, आपण खेड्याचेच पण शहरात आलेले, असे डोक्यावर हात ठेवायचे का, की त्याच्या आवाजानं काही केस कमी होऊ नये. हो, मग बऱ्याच लोकांचे जे काही टक्कल पडलेले ते गाढवाचा आवाज ऐकून पडले असा अर्थ लावू नका बरं. हो, विठ्ठल विठ्ठल. तू एकतर बसून जा, नाही तर एका बाजूला उभा राहा. बसायचं बसून जा, नाही तर एका कोपऱ्याला तिकडे उभे राहा. तुला उभा राहायला मन नाही आहे. हां, राहा मस्त अगदी, चांगली गोष्ट आहे. आपला जो प्रतिपाद्य विषय की कोणाचं वर्णन कोण करतं याला फार मोठं महत्त्व आहे. जसं पैलवानाचं वर्णन हे प्रतिपैलवानाने करायला पाहिजे, की खास जो हिंद केसरी आहे त्यानं त्याचं दुसऱ्या पैलवानाचं वर्णन करावं. जो दिवसभरातून 10-10 कप चहा पित होतो, काय त्याचं वर्णन करणार. पैलवानाचं वर्णन त्यांनी काय करायचं, त्याच्यात काय ती शक्ती वर्णन करण्याची. कोणाचंही वर्णन कोणी करू नये. छत्रपती शिवरायांचं वर्णन शक्तिमान माणसानं करायला पाहिजे. पोवाडे जे लोक म्हणतात ना ते कसे पाहिजे, ते स्वतः तसे पाहिजे. ते थरथर कापू राहिले पोवाडे म्हणून राहिले. हो, काय उपयोग, महाराजाची कीर्ती असं प्रकार उगाच आवाज काढतात आणि ते थरथर कापू राहिले. म्हणजे कोणाचं आपण वर्णन करतो याला फार मोठं महत्त्व असतं. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा मोठा अधिकार आहे की तुकोबारायांच्या पारमार्थिक जीवनामध्ये त्यांच्या शुद्ध भक्तीनं त्यांना भगवंताचा 7 वेळेला साक्षात्कार झाला. तुकोबाराय भगवंतांनी त्यांना 7 वेळेला वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं. सर्परूपामध्ये दिलं, बालक रूपामध्ये दिलं, बालवेशात त्या गाठ्याच्या वेळेला बालवेशात भगवान आले होते. आणि तुकोबाराला असं 7 वेळेला भगवत साक्षात्कार झाला होता. असे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जातात. त्याला ते विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. तुकोबाराय म्हणतात की हे हनुमंतराया, तुम्हाला आम्ही सर्वांगानं शरण आलेलो आहे, असं पहिल्या कडव्यामध्ये वर्णन.
शरण हनुमंता किंवा शरण शरण जी हनुमंता, हा जी शब्द काय तो आदरार्थी शब्द आहे. आदरार्थी शब्द आहे. थोरा मोठ्यांना आदरार्थी बोलावं लागतं. एक पद्धत आहे. आरेतुरेची भाषा मित्राबरोबर चालते. मित्राबरोबर आरेतुरेची भाषा, अरे कारे जारे बसरे उठरे, हे जे भाषा आहे मित्राबरोबर आहे. एखादे वरिष्ठ जर असले तर त्यांना आदराचा शब्द. तसं तुकोबारायाने शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता किंवा तुम्हा आलो रामदूता. जगद्गुरु तुकोबारायासारखे अधिकार संपन्न महात्मा आणि हनुमंतरायाला शरण येतात. मग तुम्ही हनुमंतरायाचा थोडासा आपल्याला विचार करायचा की हनुमंतराय हे भक्ती याच्यामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये किती श्रेष्ठ होते. हनुमंतराय हे सगळ्याच क्षेत्रामध्ये श्रेष्ठ होते, सगळ्याच मार्गामध्ये. जसं आपण कर्ममार्ग म्हणतो, योग मार्ग म्हणतो, म्हणजे अष्टांग योग साधना आहे, ज्ञान साधना आहे, जेवढे जेवढे काही योग आहे त्या सगळ्या योगामध्ये पहिला नंबर कोणाचा होता? हनुमंतरायाचा. कोणत्याही योग बघा, आता ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, सगळे योग. आणि हनुमंतराय या प्रत्येक योगामध्ये त्यांचा पहिलाच नंबर. हो, पहिला माझा नंबर, लाडू खातो 100. हनुमंतरायाचं सगळ्या याच्यामध्ये पहिला नंबर. कर्मयोगामध्ये पहिला नंबर कसं? कारण हनुमंतरायाला जे प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं ती मुद्रिका वगैरे दिली आणि आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते किती सचोटीनं करावं. ज्या वेळेला ते निघाले महाराज, हो, सुंदरकांड पाठ असणारे इथे बरेच लोक आहेत. जामवंत के बचन सुहाये, सुनी हनुमंत हृदय अति भाये. सरळ बोट ठेव, ते पेटी जरा हे झालेली आहे. तब लगी मोहि परिखेऊ तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई. जब लगी आवो सीता ही देखी, होई काजू मोहि हर्ष विशेषी. ही सुंदरकांडची सुरुवात आहे आणि बऱ्याच भक्तगणांना या संभाजीनगरीमध्ये सुंदरकांड पाठ आहे. सुंदरकांड पाठ आहे नित्यानं म्हणून पाठ झालेला आहे. तर त्याच्यामध्ये हनुमंतराय जे काही आपल्या कर्मावर आरूढ झाले, प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं काम, आणि निघाले महाराज. निघाल्यानंतर मध्यंतरी एक राक्षसी मिळाली त्यांना. ते सुरसा नाम आहिन के माता, पठयिनी आई कही तेही बाता. आज सुरहन मोहि दी. तुम्ही फक्त स्वरावर बोट ठेवा, ती पेटीची टोनिंग नाही येते बरोबर. कसं माझ्याकडे माझा जो आवाज निघतो तो त्याच्यातून निघायला तयार नाही, म्हणून स्वरावर बोट ठेवा. तुम्ही वाजवायला चांगले वाजवता पण ते ती नाही बरोबर. हो, माणूस किती चांगला पण ती बी चांगली पाहिजे आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल. आज सुरहन मोहि दीन हा हारा. ती सुरसा म्हणू लागली मला देवाधिकाने आज खायला दिलेलं आहे आणि मी तुम्हाला खाणार. हनुमंतरायाचे मुखातले शब्द बघा की तू मला असं तू समजू नको सुरसा की मी घाबरतोय मारायला, तू मला खुशाल खाऊन टाक, पण मी ज्या कर्मावर आरूढ आहे ते कर्म मी पूर्ण केल्यानंतर तुझ्याकडे येईल. राम काज करी फिरी मयावो, सीता कै सुधी प्रभु सुनावो. तब तव बदन पैठी हूँ आई, सत्य कहू मोहि जान दे माई. प्रभू रामचंद्राच्या माझ्या स्वामीच्या कार्याला मी निघालेलो आहे. एकदा मी सीतामातेचा शोध घेतो आणि त्या कुठे ते हा निरोप मी प्रभू रामचंद्राला जाऊन सांगतो आणि त्याच्यानंतर मी तुझ्याकडे येतो. मग तू खुशाल खा, तुला जसं काही जमल तसं खा, मला काही त्याची पर्वा नाही, पण एवढं काम मला करून येऊ दे. पण ती म्हणली मी तसं तुम्हाला जाऊनच देणार नाही.
तिने लगेच तोंड आ करायला सुरुवात केली. खूप असं मोठं मोठं. जोजन भरतेही बदनु पसारा, कपितनु कीन दुगुण बिस्तारा. आता हनुमंतरायाला लहान मोठं होता येत होतं. म्हणजे रिद्धी सिद्धीमध्ये सुद्धा ते कसे होते? फक्त अष्टमहासिद्धी ज्या आहेत ना, आमच्या नाथला माहिती आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बेटा त्या? आणि महिमा मूर्ते लगे मा प्राप्तिरेंद्रियैः प्राख्याम्यं श्रुतदृष्टेषु शक्ति प्रेरणमीशिता गुणेश्वर संगोषिता यत्कामवसिदित्यति एतामे सिद्धे सौम्य अष्टोचोत्पत्तिकामता अनुर्मेयत्वं देहेऽस्मिन् दूरश्रवण दर्शनं मनोजव कामरूपं परकाय प्रयशनम्. इतक्या सिद्धी रिद्धी सिद्धी आहेत, इतक्या सिद्धी आहेत. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. अष्टमहासिद्धी प्रामुख्यानं आहे. त्याच्यामध्ये लहान होता येणं, मोठा होता येणं, हे सगळं हनुमंतराय रिद्धी सिद्धीमध्ये सुद्धा कसे होते? त्यांचा नंबर 1. सुरसानं जेवढं तोंड फाडलं त्याच्यापेक्षा ते डबल शरीर करायचे. असं कोणाला करता येईल का? सांगा बरं तुम्ही. असं कोणाला जर करता आलं असतं तर माणसाने टरबूज कशाला चिरलं असतं? तसंच दिलं असतं टाकून तोंडात. असं कोणाला करता येतं का? हनुमंतरायाचं बघा तुम्ही, ते जसं तोंड सोर जोजन मुख ते इठयऊ तुरत पवन सुत 32 भयऊ. ते 16 योजन तोंड गेले, यांनी 32 योजन शरीर केलं. म्हणजे असं डबलच. आणि डबल वस्तू काही तोंडात घालता येत नाही. आणि असं वर्णन की सतजोजन तेही आनन कीना अतिलघु रूप पवन सुतलीना. ज्यावेळेला तिने खूपच मोठं तोंड केलं त्यावेळेला हनुमंतराय एकदम छोटे झाले. गेले तिच्या तोंडामध्ये, जिभेवर थोडा डान्स केला तिच्या म्हणजे श्रीराम जय राम नाही, तू म्हणताल तो दुसरा डान्स, ते डीजे समोरचा नाही. हो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अशा प्रकारचं नृत्य केलं. जय श्रीराम म्हणून कानातून बाहेर आले. आणि मग हनुमंतरायाने सांगितलं, मी तुला खायला चान्स दिला होता पण तुला ते जमलं नाही. त्याला ते तोंड, तिला खाली तोंड धुवू तर ते बाहेर आले. ते हो, ते बाहेर आले. म्हणले तुला खाता आलं नाही, मी तरी काय करणार? पण ते म्हणले काही नाही, मी तुमची परीक्षा बघायला आले होते, मला देवादिकानं पाठवलं होतं म्हणून मी आले. म्हणले तुम्ही राम काज सब करी हो, तुम बुद्धी बल निधान, आशिष देई गई सो हर्षी चले हनुमान. म्हणजे कर्मयोगामध्ये सुद्धा हनुमंतरायाचं अग्रगण्य नाव आहे. ज्ञानयोगाच्या बाबतीमध्ये तर बघायचंच काम नाही. अतुलित बलधामं हेमशैलापदेहं धनुजवन कुशानं ज्ञानिनाम अग्रगण्यम सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपती प्रिय भक्तम वात जातन नमामि. ज्ञानयोगामध्ये अग्रगण्य होते. कारण हनुमंतरायाला एकदा प्रभू रामचंद्राने प्रश्न केला होता. म्हणले हनुमंतराया, तुमचा आमचा संबंध काय आहे? हनुमंतरायांनी फार ज्ञानाच्या अंगाने उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमे अहम इति मे निश्चला मतिः. म्हणले प्रभू रामचंद्राने सांगितलं, प्रभू देहदृष्टीनं जर संबंध सांगायचा असला मी तुमचा दास आहे, आणि जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं तुमच्या आमच्यामध्ये भेदच नाही. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडे पांघरू हरी. असं ज्ञानीनाम अग्रगण्यम हनुमंतराय सगळ्या याच्यामध्ये. अष्टांग योग साधनेमध्ये सुद्धा हनुमंतराय अग्रगण्य होते. कारण अष्टांग योग साधना ज्यांना कुंडली जागृत करता येते त्यांनाच समुद्र उल्लंघन करता येतो. समुद्राच्या पलीकडे हनुमंतराय गेले, असे हवेमध्ये गेले, आणि ते समुद्र काय असा 7-8-10 फूट होता काय, इकडून तिकडं उडी मारली म्हणून. किती लांब होतं ते समुद्र, किती लांब होता. पण ते असे हवेमध्ये गेले. हवेमध्ये विमान चालतात, ते पण टेक्नॉलॉजी आहे, तिथं एक प्रकारचं विज्ञान आहे. त्याच्यामुळे ते चालतं. पण हनुमंतरायाकडे काय होतं, ते योग सामर्थ्य होतं. योगी लोकांना जाता येत असतात. ज्यांची कुंडली जागृत झाली ना त्यांना एस टीची, विमानाची कशाचीच गरज राहत नाही.
त्यांना वाटलं आपल्याला इथं जायचं तर ते जाऊ शकतात, विना तिकीट प्रवास. हे त्यांचे सामर्थ्य असतं. म्हणून हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे योग होते. असे हे श्रीराम भक्त हनुमानजी. आणि त्या हनुमानजींना जगद्गुरु तुकोबाराय द्विवार सांगतात की शरण शरण जी हनुमंता, की हनुमंतराया आम्ही तुम्हाला शरण आलेलो, तुम्हा आलो किंवा तुझं आलो रामदूता. हो, जगद्गुरु तुकोबारायसारखे अधिकार संपन्न महात्मा पुरुष आणि हनुमंतरायाला शरण जात आहेत. पण तुम्ही आम्ही जीवनामध्ये याच्यातून काय घ्यायला पाहिजे? आपण पण हनुमंतरायाची भक्ती करायला पाहिजे आणि हनुमंतरायाला आपण प्रिय होणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की हनुमानजीनं आपल्यावर प्रसन्न व्हावं तर रामनामाचा जप जास्त घ्यायचा. जितकं तुम्हाला रामनाम घेता येतं तेवढं तर तुम्ही घेत राहिला सातत्यानं तर रामनामानं हनुमंतराय प्रसन्न होतात. कारण हनुमंतरायाला सगळ्यात आवडीचं जर काय विषय असेल तर ते रामनाम आहे. विठ्ठल म्हणून तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जातात आणि शरणागती पत्करून तुकोबाराय हनुमंतरायाला काय मागताय ते दुसऱ्याकडे काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुकोबाराय शरण जाऊन म्हणतात की हनुमंतराया भक्तीच्या ज्या वाटा आहेत त्या तुम्ही आम्हाला दाखवा. भक्तीच्या काय वाटा दाखवायच्या? म्हणजे जी भक्ती भगवंताला प्राप्त करून देते ती खरी भक्ती. बाकी सगळे क्रिया आहेत. आपण जे करत असतो आपल्याला जर त्याच्यातलं वर्मकर्म नाही कळालं तर त्या सगळ्या क्रियाच असतात आणि त्याच्यात फक्त शिन्यायचाच उद्योग. फक्त वर्म करणं हे फार महत्त्वाचं असतं. आता खेड्यातला दृष्टांत आहे, सगळ्यांना कदाचित कळेल की काय माहीत. ते अगोदर किर्लोस्कर इंजन राहायचे बघा, पाणी भरणा करायचे शेतकरी लोक, ते इंजन राहायचं. तर एकाच शेतकऱ्याचं इंजन बिघडलं. 8 दिवस झाले शेत वाळून चाललं, माल वाळून चालला. मग ते गावातले असतात कसे असे अंदाजे, त्यांना काही तेवढी माहिती नसते मशिनरीची, पण ते असेच अंदाजे कामं करणारे लोक राहतात. मग त्यांना बोलवलं. त्यांनी त्यांचा एकच उद्योग राहतो, ते सगळं इंजन उघडायचं, राखेलमध्ये बुडवायचं, पुन्हा फिट करून द्यायचं. झालं तर झालं, चालू नाही तर नाही झालं. पण त्यांचं डोकंच तेवढं राहतं. असं दोघा ठिकाणी उद्योग केला तो. मग आता 2-3 घंटे मेहनत केल्यामुळे काही ना काही त्यांना पैसे देणं आलं.
याला 400 दे, त्याला 500 दे, असे 1000-1500 रुपये निघून गेले. पण इंजन काही चालू होईना. 15 दिवस होत आले, माल वाळून चालला. शेतकरी चिंतित झाला. त्याला एका माणसाने सांगितलं की बाबा तू तालुक्याच्या गावामध्ये अमुक एक माणूस आहे, त्यानं त्या मशीनचा कोर्स केलेला आहे आणि तो पहिला नंबरचा मनुष्य आहे, त्याला घेऊन ये. आणलं त्याला. आणल्यानंतर म्हणे बाबा असं असं झालं, मी 2-3 लोकांना दाखवलं पण काही इंजन चालू होईना, माझा माल वाळून चाललेला आहे. तो तिथं आला. तो म्हणला माझी 500 रुपये फीस आहे. 500 रुपये फीस आहे. म्हणजे आम्ही 1000-1500 रुपये घालत आले आणि तुझ्या 500 रुपयाची काय गोष्ट आहे. 500 रुपये देऊन टाकतो म्हणजे. मग ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. त्याने एक हातोडा मागवला आणि एक बोलट होतं बघा, एक बोलट. त्या बोलटवर असं दणकन तो हातोडा मारला. असा एक दणका दिला. इंजन चालू कर म्हणे. झालं ते चालू. इंजन चालू झालं. त्याने हातोडा खाली ठेवला. म्हणजे 6 महिने जर काही झालं तुम्हाला बोल म्हणे. आणि मग उभा राहिला. म्हणले द्या 500 रुपये. तो म्हणले एका दणक्याचे. एका दणक्याचे. मग तुला इतके दिवस काय झालं होतं दणका द्यायला. थोड्या दृष्टांतातला थोडा महत्त्वाचा भाग असा आहे की त्याला कुठे बिघाडे याचं वर्म माहिती होतं आणि ह्यांनी फक्त उघडून ठेवायचं. तसे भक्ती करणारे रगड लोक आहेत. हो, फक्त असे उघडून ठेवणार आहेत असे. हो, भला काही काही घेऊन जायचं देवाच्या समोर, आपला राडा करून ठेवायचा, असे बरेच लोक असतात. हो, वात राहते, काही काही करीत राहते, देवाला काही काही मागत राहते आपली. हो, काही नंदीच्या कानात चालूच आहे आपली याद्या. पण त्याचं वर्मकर्म तर कळायला पाहिजे की नाही, की भक्ती कशाला म्हणायचं, की भक्ती कशासाठी करत असतात. भक्ती ही देवासाठी करतात का संसारातल्या उद्योगासाठी करतात. आपल्याला भक्ती करून देव प्राप्त झाला पाहिजे का संसारातले कामं झाले पाहिजे. संसार हा नशिबावर असतो. तुम्ही देवाला जा नका जाऊ, तुमचा संसार जसा व्हायचा तसा होणारच. ते प्रारब्धाचा विषय. तो प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. तुमचं खाण पान सगळ्या गोष्टी नशिबावर आहे, त्या काही देवाकडे काही नाही. पण माणसानं तो संसार त्या देवाला जोडलेला आहे. हो, भगवान महादेवासारखं दैवत आहे की जे तुम्हाला प्रसन्न होऊन तुमचं कल्याण करू शकतं, तुम्हाला दर्शन देऊ शकतं. असं ते दैवत असून आपण त्या दैवताकडे जाऊन त्याचं दर्शन मागत नाही, तर आपण आपल्या संसाराच्या याद्या तिथं मांडतो. ते महादेवा पोरीचं जमाना, महादेवा पोरग धोरणात नाही, गुटके खाऊ राहिले. महादेव काय करणार त्याच्या गुटक्याला. लोक कोणाकडे काय. आता आमच्याकडे काही लोक घराने मांडते. आम्ही एका गावाला गेलो होतो, कीर्तन झाल्यावर तर झोपण्याची व्यवस्था केली, तर पण ते डोक्याखाली जे दिलं ते उषा ते काही कडक होतं, ते काही जमायला तयार नाही. ते माणूस वर गच्चीवर झोपलं होतं. म्हणलं बा तर खाली येता का. ते लगेच आलं. म्हणलं काय झालं. मला ते उशाचं मेळ जमायला. म्हणले बाबा 4 वर्षापासून पाहू राहिलो. काही जमानत म्हणते त्याच्या उशाच सांगायला लागला आणि मी माझ्या डोक्याखालच्या उशाचं बोलतोय. चालू आहे प्रयत्न, चालू आहे. कुंडली तुम्हाला काही कळत असलं सांगता का. अरे म्हणलं हे डोक्याखालचे उशाचं बोल राहिलं, तू काय उशाच कसा सांगतो मला. म्हणजे डोक्यामध्ये माणसाचे हे असे संसाराचे असे गचपण भरले. माणसाची भावना जास्त आहे. संसार आपला फुलला पाहिजे, वाढला पाहिजे, सुखी झालो पाहिजे. पण या संसाराचा भगवंताशी संबंध जोडायचा नसतो. देवाला भक्ती देवासाठीच करायची असते, देवासाठीच करायची. आम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे या अंगानं. म्हणून तर तुकोबाराय हनुमंतराला विचारतात ना, तुम्ही आम्हाला काहीतरी याच्यातलं वर्मकर्म सांगा की भक्ती कशी करायची. भक्तीचे काही वर्मकर्म आहेत. भक्ती आपली निष्काम पाहिजे, निर्दंभ पाहिजे, निष्पाप पाहिजे आणि निर्व्यभिचारी पाहिजे. इतके वर्म आहेत त्या भक्तीचे.
भक्ती करत असताना निष्काम हा पहिला की देवाची भक्ती करताना देवाजवळ काहीही मागायचं नाही, हा त्याच्यातली पहिली पायरी. काहीच मागायचं नाही आणि आपण मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपल्याला भक्तीचं वर्म माहीत नाही, आपण म्हणत असतो. बरेचसे लोक आम्हाला पण म्हणतात की बाबा आधी काहीच नव्हतं, आम्ही नुसत्या कपड्यावर आलो होतो, पण महादेवाच्या मंदिरात जायला लागलो तेव्हापासून हे वाढलं. नुसत्या कपड्यावर आलो होतो, मग लोक काय बिना कपड्याचे येते काय? अशा गोष्टी असतात. मग हे जे संबंध आहे हा देवाच्या भक्तीतलं हे वर्मन आहे. पहिली गोष्टच अशी आहे की देवाजवळ काहीच मागायचं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवण्या काही न मागती. ह्याच्या हे कळण्याकरता तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो की एक लेकरू आपल्या आईबरोबर चाललं होतं आणि यात्रेमध्ये काही मागू लागला. आईला मला चेंडू पाहिजे, मला एक खेळणी पाहिजे, मला फुगा पाहिजे. आई म्हणले थांब 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 देते. आणि गर्दीमध्ये ते सुटलं हातातून. लेकरू हातातून सुटल्यानंतर रडायला लागलं. हो, आई नाही दिसल्यावर ते लेकरू 4-1 वर्षाचं लेकरू मोठ्यानं रडायला लागलं. आणि मग काही लोक त्याला जवळ गेले. बाळा अरे रडू नको, फुगा घे. नाही मला फुगा नाही पाहिजे, मला काय पाहिजे? आई पाहिजे. आणि अगोदर ते लेकरू काय मागत होतं? फुगा मागत होतं. पण आता ते फुग्यावर खुश नाही. मला चेंडू, अरे कोण म्हणले चेंडू घे, चॉकलेट घे, मला काहीच नाही, मला काय पाहिजे? माझी आई पाहिजे. हे जसं आहे तसं आपण संसारातल्या कोणत्याच गोष्टी मला देवा नको, मला तुम्हीच पाहिजे बस. विठ्ठल हो, हे महत्वाची गोष्ट आहे. अशी गोष्ट आहे. म्हणून वर्मकर्म फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट देवाला मागू नये. त्याचं कारण असं आहे, भगवान हा अंतर्यामी आहे. परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थिर आहे, त्याला सगळं माहिती आहे. आणि जन्माला घातल्यापासून मरेपर्यंत भगवंतांनी सगळी सामुग्री अगोदरच पाठवलेली असते. कोणताही जीवात्मा इथं जन्माला येतो ना, तर त्याला जन्मल्यापासून मरेपर्यंत काय काय लागणार आहे तो सगळा सीधा सामुग्री अगोदर पाठवतो आणि नंतर जीवाला इथं जन्माला देत असतो. असं भगवंताचं औदार्य आहे. किंवा इथं आल्यानंतर हा किती भात खाणार आहे, किती चपात्या खाणार आहे, किती बिड्या वाढणार आहे, ते सगळं आधीच पाठवलेलं जातात. किती तंबाखूच्या पोड्या खाली करणार आहे, हे सगळं पाठवून दिलं असतं. म्हणून भगवान फार आवडीने भावे हरिनाम घेशीन तुझी चिंता त्याशी. परमात्मा चिंता वहन करणार आहे. आपण फक्त त्याचं चिंतन करायचं, काहीही मागायचं नाही. हा भक्तीचं पहिलं वर्म आहे, निष्काम. दुसरं वर्म आहे निर्दंभ. म्हणजे आपण किती अभ्यास केलेला आहे लोकांसमोर नाही उघड करायचं की मी अमुक आहे तमुक आहे. बरेचसे लोक त्या पत्रिकांमध्ये लिहितात, कोणी वकील झालेलं तर कोणी काय झालेलं, कोणी काय झालेलं, त्या पत्रिकेमध्ये त्याचा उल्लेख करतात. मी अमुक आहे, मी तमुक आहे. अशा प्रकारचा दांभिकपणा दाखवायचा नाही. आपण भरपूर चिंतन करायचं, भरपूर ग्रंथाचा अभ्यास करायचा, पण त्याचं कुठं वेदांताचार्यन, कुठं अमुकचार्यन, कुठं अमुक कुठल्या पदव्या लोकांसमोर दाखवायच्या नाही. दांभिकपणा करायचा नाही. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळिया. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना. असं सोंग दाखवायचं नाही की मी एवढा मोठा आहे, मी तेवढा मोठा आहे. कारण परमात्म्यानं आपल्याला ज्या शक्ती दिलेल्या त्या शक्तीचा सदुपयोग झाला. भगवंताने आपल्याला मोठं बनवलेलं आहे, पण त्याचा बोभाटा करायचा नाही. कोणत्याही गोष्टीचा असा झेंडा मिरवायचा नाही. हे दुसरा टप्पा आहे भक्तीचा. निर्दंभ, निष्काम, निर्दंभ, निष्पाप. भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये पाप वासना नाही आली पाहिजे. नाही तर भल्या माळी घालायचे, गंध लावायचे आणि परत स्त्रीकडं कुदृष्टीनं बघायचं. हल्ली तुम्ही पेपर वगैरे वाचा, कसे काही किती महाराज लोक असे भ्रष्ट झालेले आहेत. पेपरमध्ये रोज बातम्या येतात. आता तरी एक भलतं चाललेलं आहे प्रकरण सध्या, रोज चालू आहे. त्याचं तोंड पाहू नये, त्याचं तोंड पाहायची पाळी आली. असल्याचं तोंड नाही पाहायला पाहिजे, पण ते पेपर उघडलं का अगोदर दिसतं ते. अशा प्रकारचे लोक झालेले. हे काही भक्ती आहे का? भक्ती आहे का सांगा तुम्ही? म्हणून भक्तीमध्ये अंतःकरणामध्ये पाप वासना नको.
कुठल्याही प्रकारचं पाप नाही पाहिजे. ही तिसरी पायरी आहे. आणि आपली भक्ती निर्व्यभिचारी पाहिजे, म्हणजे एकच देवता पाहिजे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एकनिष्ठ भक्ती पाहिजे. असं प्रत्येक वाराला देव बदलणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे, सोमवारचा वेगळा, मंगळवारचा वेगळा, बुधवारचा वेगळा देव, असे वेगवेगळे देव बदलत काय अर्थ आहे सांगा बरं तुम्ही. त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. कधी हा कधी तो, कधी हा कधी तो, अशा प्रकारची भक्ती चालत नसते. विठ्ठल एकविधामी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. कुठल्याही परिस्थितीमध्ये एकविधपणा त्याला कुठल्या प्रकारचा तडा लागता कामा नये, अशी एकनिष्ठ भक्ती पाहिजे. असे हे भक्तीचे वर्म आहेत. आणि हे वर्म कर्म जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला विचारतात की काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या खऱ्या वाटा आम्हाला दाखवा. मज दावाव्या सुभटा. सुभटा म्हणजे तुम्ही त्याच्यातले प्रावीण्य तुमच्याकडे आहे, तुम्ही सुभटा आहात म्हणजे श्रेष्ठ आहात. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे, कर्मयोग आहे. आणि भक्तीनं परमात्मा आकलन करण्यासाठी भक्तीच्या काही आम्हाला वाटा दाखवा की आम्ही जे करत आहोत भक्ती, ती भक्ती भगवंताला आवडेल का नाही कोणाला माहिती. मला खरंच सांगा की गाईच्या काशेला गोचिड असतो, ते गोचिडाला गाय आवडते का, गाईला गोचिड आवडतो? गोचिडाला गाय आवडते पण गाईला गोचिड आवडत नाही. तसे बरेचसे गोचिडे भक्त असतात, ते देवाकडे काही काही मागत राहतात. ते गोचिडे भक्त आहेत, ते भक्त देवाला आवडत नाही. तसे देवाला आवडणारी भक्ती पाहिजे, देव भगवंताला भक्ती आवडली पाहिजे, अशा प्रकारची भक्ती हनुमंतरायाने केली. त्या हनुमंतरायाच्या तुम्ही भक्ती मार्गामध्ये दाखवून द्या त्यांनी प्रभू रामचंद्राला काय मागितलं सांगा तुम्ही. हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राच्या समोर एवढं मोठं कार्य करून कधी अहंकार, कधी बढाया मारल्या. हनुमंतरायानं जे लंकेमध्ये कार्य केलं, एवढं मोठं विध्वंस केला, आपल्यासारखे तर किती काय त्याचा पोवाटा केला. आपण छोटं मोठं काम केलं तर आम्ही होतो म्हणून जमलं, दुसऱ्याला काय लाग होता का, दुसऱ्यात लाग होता, अरे मी गेलो म्हणून जमलं. पण हनुमंतरायाच्या मुखात अशी काही भाषा आहे का? बरं तो पराक्रम साधा नव्हता. ते रावण म्हणजे काही असा लेछाप्याचा नव्हता. रावणाला जाऊन दम द्यायचा, ते एवढं तुम्हाला वाटलं का साधा माणूस होता तो रावण म्हणजे? रावण म्हणजे अत्यंत डेंजर कार्यक्रम. हो, देवादिक त्याला घाबरत होते. हे खंडोबा नावाचं दैवत दाढी करायला होते. ते रावणाचा एवढा दरार होता, दाढी करायला होतं. दाढी करता करता एकदा ब्लेड लागला होता, वस्त्राला लागला, तर त्यांनी बाजूला येळून आणलं होतं. अजून लोक येळकोट येळकोट म्हणतात, आणि लोकांना हे माहीत नाही की आपण कम म्हणून राहिलो. हो, इतका दरार होता त्या रावणाचा. गाढववरी गजानन म्हणलेले, गणपती बाप्पा सुद्धा गाढव वळायला होते त्याच्याकडे. हो, आणि एकदा गणपती बाप्पाला सांगितलं गाढव खपाटे आले, असं करीत जाऊ नका म्हणजे, तुम्हाला माहित नाही मी रावण आहे. हरळीचा भारा आणि जमाने येता येता. मग तिथून पुढे त्यांनी हरळीचा भारा खांद्यावर आणायला सुरुवात केली. लोक अजून फुते, दुर्वा ते अजून पाहायला लागले. म्हणजे देवादिकावर सुद्धा त्याचा, इंद्राला, चंद्राला, सगळ्याला दरार होता. हे नवग्रह जे आहेत नाही, हे नवग्रह त्यांनी पालथे टाकले होते, असे पालथे टाकले होते, त्याचा पलंग करून त्याच्यावर ते झोपायचं. आपण तर नुसतं शनी म्हणलं तर किती घाबरतो. आम्हाला साडेसाती, आम्हाला साडेसाती. त्या शनीला असं धरून उलट टाकीचे ते पलंगावर. हो, पलंग करून त्याच्यावर झोपत होतं, एवढा त्याचा पावर होता त्या रावणाचा. त्या रावणाला दम देणं हे हनुमंतरायाने काम केलं. नुसता दम दिला नाही, पूर्ण लंकानगरी जाळून टाकली, लंकानगरी. आणि ते पण त्या दोघाचा संवाद इतका भारी आहे की ते घाबरला होता तो रावण हनुमंतरायाची शक्ती बघून. आणि म्हणले याच्यावर काहीतरी आता डाव पेच टाकू. म्हणले तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात ते सांग. हनुमंतरायाने सांगितलं मला मरणच नाही. आता खरं ते बोलले ते, मला मरण, जीव येतो तो जातो, सांग म्हणजे कशात मरण, खोटं बोलू नको. मग हनुमंतरायाला वाटलं
ह्योच लबाड याच्या संग कुठं खऱ्या गोष्टी करतात. लटिका बोले लटिका असं मग हनुमंतरायने सांगितलं मग शपटात मरण आणि शपट जळालं की मी गेलं आणि काही राहत नाही. आणि मग काय महाराज हनुमंत कसं काय करायचं म्हणजे काही नाही पेटून द्यायचं त्याला. जावं ते सगळे कापड त्या भावात रामायण जे वर्णन आहे महाराज इकडून कापडा आणि ते सगळे कापडाचे दुकान खाली आणि ते शपटाला गुंडाळलं की ते शपट उघडं राहायचं. हनुमंतराजे वाढून द्यायचे थोडे उघडं राहिलं का मग ते म्हणायचे पा रावणा शेपूट जर उघडं राहिलं तर मी मरायचं नाही भाऊ. शेपूट झाकले गेलं पाहिजे नाही तर मी नाही मरत. मग काय मग इकडं पळ तिकडं पळ नाथ महाराजांनी लिहिलंय जावयाला दिवाळ सणा कोणाचा पाहुणा कोणाचा मेहुणा. दिवाळ सणाला जावई आले त्यांच्या अंगावरचे कपडे ओढले कोणी पाहुणे कोणी मेहुणे सगळे ओढू गेले. ते पाहुणे म्हणले उगाच आलो राव इथं. हो काय ही आता फजिती लावली म्हणले. हो सगळं लंका नगरी महाराज नग्न दिगंबर करून टाकले. आणि मागून मग कोणतरी म्हणलं आता सगळे कपडे संपले महाराज शेपूट झाकाना काय करावं. मग कोणतरी म्हणले अशोक वाटीमध्ये तेवढे एक शिता राहिल्या म्हणे लगेच झाकलं ते शेपूट. मग हनुमंतराय म्हणले ते झाकलं तिकडं कशाला जाता झाकलं म्हणले. मग आणि मग ते फुकायला सुरुवात केली आणि जव्हा रावणाने फूक मारली तर हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी एका दणक्यात त्याला जाळून टाकलं. पहिल्याला दाढी काता आणि मग सगळं इकडून तिकडून उलट पुलट करून लंका दहन केली. एवढं मोठं सामर्थ्य हनुमंतरायामध्ये. जाळ गेली लंका लंका पूर्ण लंकेचं दहन केलं. आणि मग महाराज एक छोटंसं रूप घेतलं. छोटे बनले हनुमंतराय शेपूट भरं लांबून दिलं. हे ढण 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 पेटलं आणि असे बेशुद्ध पडल्यासारखे पडले. आणि मग तिथले सगळे लोक जमा झाले जवळजवळ आले. सगळ्या नगर लंकेतले लोक यायला लागले. मेलं रे म्हणे मेलं. काय आपल्या महाराजाचं डोकं म्हणा म्हणजे रावणाची वाहवा करायला लागली. बरोबर विचारलं म्हणे बरोबर या वानराचा काटा काढला नेलं म्हणे. हो मग काही येऊ राहिले काही असं डवचून पावलं नाही काही नाही राहिलं दुखदुखी गेलं म्हणते. हो कोणी असं काठी घ्यायची मोठी अशी अशी उलटून हनुमंतराय पटकन तिकडे जाऊन पडायचे. इकडून तिकडून तिकडून बदाबद पडायचे हातपाय ढिले करून टाकले. मग सगळेजण टाळ्या वाजवायला लागले म्हणले बजावत आली वा. इतका ताकदबाज म्हणजे वानर पण गेलं म्हणे. रावणाने बरोबर डोकं लावलं मारलं म्हणे याला. आणि हनुमंतरायाने सगळ्याला जवळ येऊन दिले. भले आपले हजार होते सगळे तो कपडे तर नव्हते सांगा तुम्हाला माहिती आहे आता कपडे कुठून तसेच आले ते. आता काय कोणा कळत नाही तर कोण लाजच काही कामच नव्हतं म्हणून सगळे आले असे सगळे एकमेकाजवळ असे गोळा झाले. आणि मग हनुमंतरायाने ते शेपूट उचललं हळूच उचललं. याच्या गळ्यात टाक त्याच्या गळ्यात टाक त्याच्या गळ्यात टाक. मग तिथं मोठ्याने म्हणले अरे आता असं काम करू राहिलं म्हणले ते आता मी मरू राहिलो ना तर ते लोकांच्या शरण चाललंय म्हणले मला सांभाळ रे मला वाचव रे असं लोकाला धरू राहिलं म्हणजे मला कोणतरी वाचव रे. अशा प्रकारची फजिती केली. एवढं मोठं कार्य केलं पण अहंकार हे भक्तीचं वर्म आहे. हे भक्तीच्या वाट आहेत की भक्ती करा पण त्याचा अहंकार नका करू.
मी अमुक आहे मी तमुक आहे अशा प्रकारचा अहंकार येता कामा नये. ह्या खऱ्या वाटा आहेत. आणि तुकोबाराने ते विचारले काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुबटा. तुम्ही तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. ती 3 गोष्टी त्या तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन केले. शूराने धीर स्वामी काजी तू सादर. हे अभंगाचं 3रं कडवं आहे. तुकोबाराय हनुमंतरायाचं वर्णन करताना सांगतात की महाराज आम्हाला भक्तीचा मार्ग तुम्ही दाखवा, कारण तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे गुण आहेत. तुम्ही शूर आहात, नुसतंच शौर्य नाही तर तुम्ही धैर्यवान आहात. धैर्य नावाचा हा एक फार मोठा गुण आहे की कुठे कुठं नुसतं शौर्यत्व चालत नाही, धैर्य पण फार महत्त्वाचं असतं. जसं हनुमंतरायानं सीतामाईला सांगितलं की तुम्ही धैर्य धारण करा, धैर्य सोडू नका. प्रभू रामचंद्र तुम्हाला नेण्याकरता येणार आहे, पण धैर्य हा फार महत्त्वाचा गुण आहे. धैर्य सुटता कामा नये. अधीर नाही पाहिजे माणसाने. काही माणसं म्हणतात इतक्या दिवसापासून आम्ही नामस्मरण करू राहिलो, अजून तर कुठंच काही मेळ नाही. करत राहा, तुम्हाला त्याचं फल नक्कीच तुमच्या पदरामध्ये पडेल. तुम्ही निष्काम भावनाने प्रेमाने नामस्मरण करत राहा. अधीर व्हायचं नाही. एका माणसाने एका दैवताची उपासना केली आणि दैवत प्रसन्न झालं. म्हणले काय पाहिजे भक्ता? म्हणले मी गरीब आहे, मला काहीतरी तुम्ही असं द्या की मला भीक मागायचं काम पडू नये. म्हणले तुझ्या घरामध्ये काय आहे? म्हणले काहीच नाही माझ्या घरामध्ये, मी गरीब माणूस आहे, फक्त एक आंघोळ करायचा दगड आहे मोठा असा चौकोनी दगड आहे. म्हणजे तो बी बाप दाद्याचा आहे, काहीच नाही त्याचे. मग त्या दैवताने सांगितलं काय करतो त्या दगडावर बैस आणि 24 घंटे असं म्हणायचं. 24 घंटे म्हणायचं की दगड सोन्याचा हो एवढंच म्हणतात. 24 घंटे तिथून हलू नको म्हणे. 24 घंट्यानंतर तो सोन्याचा होईल. मग एक तुकडा तोडला की 1.5-2 लाख रुपये आलेच. सध्या काय तोडा आहे, नुसतं एक तुकडा तोडला की तुझं कामच होऊन जाईल. तो बसला त्या दगडावर आणि त्यांनी सुरू केलं दगड सोन्याचा हो. पण ते घंट्याने पाय राहिलं खालीवर. म्हणजे माणसाला धीरच नाही, दमच नाही. देवाने सांगितलं 24 घंटे इकडे तिकडे पाहू नको, तुझं काम चालू राहून दे. पण ते 1-2 घंट्याने पाहिजे. कुठं पिवळं होऊ राहिलं का, कुठं काही कलर बदलू राहिला का. हो 20 घंटे जरी झालं तरी ते कलर बदला ना, त्याला कुठं दम निघाला. हो त्याला दम निघाला नाही. 22 घंट्यापर्यंत वाट पाहिली. नंतर त्याच्या मनानेच मंत्र बदलला. नाही सोन्याचा तर तांब्याचा तरी हो, नाही सोन्याचा तर तांब्याचा तरी हो. आणि त्यांनी सुरू केलं. काही गरज होती का? मग 24 घंट्यानंतर ते तांब्याचं झालं. तांब्याचं अरे ते मायकून हुकलं म्हणजे धीरच नाही ना, दमच नाही ना माणसाला. हा दृष्टांत आहे. तसं या परमार्थामध्ये धैर्य नावाचा पण फार मोठा गुण आहे. ज्यांच्या धैर्यानाही भंग भाव एकविध रंग. कोणती गोष्ट किती धैर्याने घ्यायला पाहिजे. युद्धप्रसंगामध्ये सुद्धा हनुमंतरायाच्या ठिकाणी अनेक गोष्टी अशा बघण्यासारख्या की हे कार्य किती धैर्याने करायला पाहिजे. ते शूर तर आहेतच. हनुमंतराय खूप शूर आहेत. त्यांच्या इतकं शूरत्व कोणातच नाही. म्हणून हनुमंतरायाची उपासना करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ते शूरत्व येत असतं.
पण त्यांची उपासना योग्य रीतीनं घडली तर विठ्ठल विठ्ठल. म्हणजे शूरत्व, शूर आणि धीर आणि स्वामी काजी तू सादर. प्रभू रामचंद्रांच्या कार्याकरता अत्यंत आदरानं पुढे आहेत. कुठलंही कार्य सांगितलं ते हनुमंतराय उभेच आहेत. हनुमंतराय उभे आहेत. इतके हनुमंतरायांचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. हे मारुतीरायाच्या मंदिरामध्ये थोडंसं आलं डोक्यामध्ये, म्हणलं हनुमंतरायांच्या बाबतीमध्ये बोलू. म्हणून आपल्याकडे श्रीरामभक्त असलेले हनुमानजी यांची उपासना घडली पाहिजे. नाही काही तर कमीत कमी मनुष्याने एकदा हनुमान चालीसा तरी म्हणायला पाहिजे. नाही सुंदरकांडचं वगैरे पारायण झालं रोज तर हनुमान चालीसा तरी नित्यानं म्हणायला पाहिजे. हनुमंतरायांचं जे काही जीवन आहे प्रभू रामचंद्राला समर्पित अशा प्रकारचं जीवन होतं. समर्पित जीवन. आणि एक क्षणही रामनामाविरहित ते राहत नव्हतं. एक क्षणही. अशा प्रकारचं हनुमंतरायाचं हे जीवन आहे. मग त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आणि भक्तीच्या ज्या वाटा आहेत हे हनुमंतरायांना तुकोबाराय विचारतात. म्हणजे हनुमंतरायाने कशा पद्धतीनं भक्ती केली त्याप्रमाणे आपण भक्ती करायला शिकलं पाहिजे. की हनुमंतराय भगवान रामचंद्र प्रभूची भक्ती करतायत पण हनुमंतरायानं काहीही मागितलेलं नाही. प्रभू रामचंद्रांना जे आवडेल तीच त्यांची आवड. हनुमंतरायाच्या अंगावर जो शेंदूर आहे, त्यांनीच एकदा हनुमंतरायांनी सीतामाईला विचारलं होतं. म्हणले माई हे डोक्यावर काय आहे? म्हणले शेंदूर आहे. हे का लावतात? म्हणले माझ्या स्वामीला आवडतो म्हणून. ते आवडतो म्हणून त्याने पूर्ण अंगालाच लावून घेतलं. पूर्ण अंगाला लावून घेतलं की माझ्या स्वामीला जे आवडतं ते करायचं. जसं पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आपल्या पतीला ज्या ज्याप्रमाणे आवडत असेल त्या त्याप्रमाणे पत्नीनं सेवा करणं हे पातिव्रत्य धर्म आहे. नाहीतर काही महाराज पतिव्रता आहेत, काही पतिव्रता पण आहेत. ही एक पण गोष्ट ऐकायची नाही. तर उद्दालक नावाचे जे मुनी होते ना, त्यांची बायको एक पण गोष्ट ऐकत नव्हती. त्यांची सगळं विरोधातच वागायचे. त्यांनी काही सांगितलं की त्यांच्या उलटच करायचे. तर उद्दालक मुनी वैतागून गेले. ते म्हणले हिला सोडून निघून जातो म्हणे. मग ते निघून चालले तर त्यांचे मित्र भेटले. म्हणले फार चेहरा पडलेला आहे, काय भानगडे, काय सांगावं. म्हणले आपलं घरचं आहे, कोणाला बोलता येईना, आपली झाकली मुठ. नाही नाही सांगा सांगा. म्हणले अशी अशी बायको भेटली, एक बी गोष्ट ऐकत नाही, सगळं उलटं करीत असते. मी सांगितलं की त्याचे उलटं करणार म्हणजे करणारच. म्हणले मग तुम्ही तिला सोडून कम चालले? म्हणले एक तुम्हाला मंत्र सांगतो. म्हणले काय? तुम्ही उलटं बोलायचं म्हणजे तुमच्या मनासारख्या गोष्टी होत राहतील. तुम्ही उलटं बोला सुलट होत राहील. अरे म्हणले बरोबर आहे. आलं ते घरी. घरी आल्यानंतर नेमके पितृपक्षाचे दिवस होते. म्हणले ऐकलं का रे? म्हणले काय? ह्या वेळेला आपल्याला पित्र नाही घालायचे. म्हणले तुमचं डोकं खराब झालं का? पित्र नाही घालायचे म्हणजे घालायलाच पाहिजे. म्हणजे आता यांना घालायचेच होते. पण ठीक आहे म्हणजे घालायला काही हरकत नाही. म्हणले पण आपण ह्यावेळेला ब्राह्मणाला बोलायचं नाही ठरलं. आपण ह्यावेळेला दाढी दीक्षित बोलवू. म्हणजे काय तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? ब्राह्मणालाच बोलावं लागतं, पूजा करावं लागते. मग ते व्यवस्थित सगळं झालं त्यांच्या मनासारखं. पिंडाची पूजा झाली. मग पिंडाची पूजा झाल्यानंतर म्हणले ह्या पाय हे पिंड आहे ना उकांड्यावर फेकायचे. ते म्हणले नाही नाही उकांड्यावर फेकत असते का? गंगेत टाकते ते. तुम्हाला काही कळाना आणि वळाना. हो गंगेत. आणि याला कुठं टाकायचे होते? गंगेत. मग ते म्हणले दि माझ्याकडं. नाही म्हणले मी घेईन. आता उलटच होतं ते. तिनं घेतलं हातामध्ये सगळे पिंड. मी जाईन. मग ते गंगे मग त्यावेळेला गंगेला लई पाणी राहायचं. मग ती उतरली. हे म्हणले जरा कमी पाण्यात जाय म्हणले, लई लांब जाऊ नको. ती म्हणले जाईन. गेली 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 वाहून. आणि उद्दालक मुनी झाले मोकळे. हो असे उद्दालक मुनी अशा अंगानं सुखी झाले रे भाऊ. विठाल कारण ते पण 10-100 वेळेला हनुमान चालीसा वाचत होते. त्याच्यात लिहिलेलं आहे
छूटई बंदी महासुख होई, जो शतबार पाठ करतोई. ते सुद्धा बंधनातून सुटून गेले. असे उलटेच कामं सगळे ते करायचे. अशा अनेक या ठिकाणी कथा आहेत. या ठिकाणी आपलं जे काही प्रतिपाद्य विषय आहे की हनुमंतरायांचे जे काही गुण आहेत, शूर, धीर, धैर्य धारण करणं आणि आपल्या स्वामी काजामध्ये आदर असणं. ज्याप्रमाणे पत्नीनं आपल्या स्वामीच्या कार्यामध्ये आदर दाखवला पाहिजे, आपल्या पत्नीला अनुकूल अशा प्रकारचं वर्तन करणं, त्याला पतिव्रता म्हणतात. पतिव्रतेची फार मोठी शक्ती दाखवलेली आहे. तेवढं काही आता मी विस्तृत वर्णन करत नाही. पण हनुमंतरायाच्या या सगळ्या गुणाचं वर्णन. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही अंजनी कुमार आहात आणि तुम्ही महारुद्र म्हणजे भगवान महादेवाचे अवतार आहे. रुद्र म्हणजे भगवान महादेवाचे अवतार आहात. अंजनी पुत्र आहात. अंजनीची या कुमारा. अंजनी माता सुद्धा महान तपस्वी होती. तिला सुद्धा ते फलरूपानं हनुमंतराय प्राप्त झालेले. तपश्चर्याचं ते फल आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी असं वर्णन आहे. असा या अभंगाचा अर्थ आहे. विठोबा रखुमा मिनिटं फक्त सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. की शरण शरण जे हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. एकूण अभंगाचा जर आपण गोषवारा घेतला तर हनुमंतरायाला तुकोबाराजे म्हणतात की आम्हाला भक्तीच्या वर्माकर्माच्या वाटा आम्हाला दाखवा. तर तुम्ही आम्ही जीवनामध्ये भगवंताची भक्ती करत नाही असं नाही. देखे मनुष्य जात सकळं हे स्वभावता भजनशील. माणसं भक्ती करतच असतात, पण भक्तीचं वर्म न कळता केलेली जी भक्ती आहे ती फलद्रूप होत नाही. आणि जे आपल्याला मिळायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो जीवनामध्ये समाधान पाहिजे तर त्याचं कारण आपण त्या अंगानं भक्ती केली तर समाधान प्राप्त होतं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. जर आपण त्या अंगानं जर भक्ती केली तर ते आपल्याला फल ते योग्य रीतीनं मिळेल. आणि जर आपल्याकडून वर्मकर्म जर चुकलं तर माणसाच्या जीवनामध्ये तसं फल मिळत नाही. म्हणून आपल्याला हे प्राप्त झालेलं जे जीवन आहे, मानवी जीवन हे अनमोल जीवन आहे. मग ते स्त्री असो की पुरुष असो. स्त्रियांना सुद्धा परमात्माचं दर्शन होतं, पुरुषांना पण होतं, लहान लेकरांना पण होतं. भक्त ध्रुवबाळ काही फार मोठे नव्हते, ते वयानं छोटे होते, पण त्यांना सुद्धा भगवंताचं दर्शन झालं. पण ते योग्य मार्गानं गेले. त्यामुळं म्हणजे आपल्याकडून मार्ग चुकता कामा नये. प्रत्येकानं बघायला पाहिजे की आपली भक्ती करतोय गोष्ट खरी, पण त्या पद्धतीनं आपली भक्ती आहे का. भक्तीचं जे वर्म आहे ते आपल्याला माहिती आहे की आपण भगवंताचं भजन करत असताना, भक्ती करत असताना अंतःकरणाची शुद्धी होते का. अंतःकरणामध्ये जास्त माणसाचे भाव वाढत राहतात व इच्छा वाढत राहतात. त्याला भक्ती कसं म्हणता येईल. आपल्या अंतःकरणातल्या सांसारिक इच्छा, सांसारिक कामना जशा समाप्त होतात तसं समाधान आपल्या जवळ येतं. आणि जशा आपल्या मनामध्ये प्रापंचिक विषयाच्या भावना मनामध्ये आहे की आम्हाला बंगला झाला पाहिजे, आम्हाला गाड्या झाल्या पाहिजे, आम्हाला कंपन्या झाल्या पाहिजे, असं जोपर्यंत माणसाला वाढत राहतं, हा संसाराचा जो पसारा आहे माणसाला सुख देत नाही. तुम्हाला असं वाटतं का श्रीमंत मनुष्य फार सुखी असतो. जेवढ्या जास्त उपाध्या आहेत तेवढं मनुष्य जास्त दुःखी असतो. उपाध्या ज्याच्या वाढल्या तो मनुष्य फार दुःखी असतो, त्याचं मन पांगलेलं असतं. आणि ज्याच्या उपाध्या कमी झालेल्या आहेत उगीच म्हणतात की राम भजनमध्ये आम्हाला फार आनंद आहे. मन लागा मेरा यार फकीरी में, जो सुख पाया राम भजन में सो सुख नाही अमीरी में.
ज्या रामभजनात जो आनंद आहे तो आमिरी श्रीमंतपणात नाही आहे. श्रीमंत हा बाहेरून लांबून आपल्याला सुखी वाटत असतो. आपण म्हणत असतो बाबा हे फार श्रीमंत आहेत. आता आपण म्हणतो मुकेश अंबानी वगैरे हे जे टाटा बिर्ला लोक आहेत, काय गर्भ श्रीमंत आहे बा, काय श्रीमंत आहे, लय सुखी लोक असतील. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, तुम्ही त्यांना जाऊन विचारून पहा की तुम्ही सुखी आहेत का काय. खूप ताणतणाव असतो श्रीमंत माणसाला. जेवढे तुम्हाला धनवान माणसं दिसतात तेवढे त्यांच्या मागे उपाध्या असतात. नोकर चाकर अमुक तमुक, सकाळपासून त्यांचे फोन चालू असतात, सकाळपासून कानाला लावलेलंच असतो. मी एका श्रीमंत माणसाला म्हणलो एखाद दिवशी कीर्तनाला या ना, तो मला मरायला फुरसत नाही. तू म्हणता कीर्तनाला या, श्रीमंत माणसाला मरायला फुरसत नाही. मरते ते असेच, पण त्याला ती म्हणायची ते म्हणतं का आम्हाला मरायला फुरसत नाही. हे तू एवढी श्रीमंती काय कामाची. म्हणून आपल्याकडे जो पसारा आहे तो कमी असला तर तो संसारामध्ये आनंद देणार आहे. खूप कमी उपाध्या पाहिजे माणसाकडं, जास्त उपाध्या नाही वाढून ठेवायच्या. कमी उपाध्यामध्ये माणसाचं भजन घडत असतं. जास्त पसारा वाढून ठेवला की त्याच्यातच मन लागतं, जास्तच मन लागतं. बरेच लोक म्हणतात आमच्या 4,000 5,000 स्क्वेअर फूटमध्ये बंगला आहे, आणि मग सकाळी ती बाई डोळ्यात पाणी काढती, आज झाडणारी नाही आली आणि आज फरशी पुसणारी नाही आली. म्हणजे असं झालं आणि तसं झालं. आमच्या बाजूला एक स्त्री सकाळी सकाळी झाडू काढताना डोळ्यात टपटप पाणी होतं. म्हणलं काय झालं ताई, काय तब्येत बरोबर नाही का काय. नाही ना, भांडीवालीचा फोन आला, ती म्हणली नाही येणार, त्याच्याकरता ती रडत. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण थोडा याचा विचार करायचा की आपल्याला किती लागतं आणि आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपलं नामस्मरण जास्त घडेल, रामनाम जास्त घडेल. हे आपण करत राहिलो तर रामनामाच्या पुंजीनं, त्या पुण्यानं आपल्याला भक्तीचं वर्मकर्म भगवान समजून देतील आणि मग आपल्याला खरा आनंद प्राप्त होईल. एरवी आपल्याला ती गोष्ट मिळणार नाही. म्हणून हा अभंग मुद्दाम घेतला की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा ज्ञानेश्वर